स्वाद रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण उपवासाचा चिवडा बनवणार आहोत। तो चिवडा मी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी बटाट्याचा खीस घेतलेला आहे, तसेच नायलॉन साबुदाणा घेतला आहे, शेंगदाणे घेतले आहेत, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि थोडी पिठी साखर घेतलेली आहे। तर आता आपण हे सर्व जिन्नस तळून घेणार आहोत। इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल आपले गरम झालेले आहे। तर पहिल्यांदा आपण साबुदाणा तळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती छान फुलत आहे। तर अशाच पद्धतीने संपूर्ण साबुदाणा आपण तळून घेऊया। तर आता साबुदाणा तळून झालेला आहे। तर आपण आता बटाट्याचा खिसा आहे ना, तोही तळून घेऊया। बटाट्याचा खिसा आहे तो लवकर तळला जातो, लगेच काढून घ्या। आता आपण शेंगदाणे तळून घेऊयात। तर शेंगदाणे जास्त लाल नाही करायचे। मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर शेंगदाणे हे तळून झालेले आहेत, तर आपण काढून घेऊयात। हा झटपट बनणारा पदार्थ आहे। उपवासाच्या दिवशी नक्कीच तुम्ही ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आता इथे मी बारीक चिरून घेतलेली मिरची आहे ना, ती तळून घेणार आहे। मी जाळीमध्येच मिरची तळून घेत आहे, कारण कढईमध्ये टाकल्यानंतर ती जाळीमध्ये घेईपर्यंत जास्त तळली जाते आणि कमी तिखट मिरची आहे, त्यामुळे आपण चिवड्याबरोबर ती खाल्ली तरी चालेल। तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरची वापरू शकता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर। तर आपली मिरची तळून झालेली आहे। तर आपण त्यामध्ये टाकून घेऊयात। आता सर्व जिन्नस आपले तळून झालेले आहेत। तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। मी इथे पिठी साखरही टाकलेली आहे। पिठी साखर अंदाजे 2 चमचे टाकले आहे। मी हाताने टाकले आहे, पण जवळजवळ 2 चमचे पिठी साखर आहे, त्यामुळे चव खूप छान येते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट तयार झाला आहे बघा चिवडा, तुम्ही पाहू शकता। उपवासासाठी तुम्ही नक्कीच हा ट्राय करा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।